आपल्या हक्काची, सेवा आपल्या विश्वासाची. पाटोदा सुपर एक्सप्रेस. तहसीलदारने दिला पाहिजे. माझ्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढूशाने हे दिले. आता 5 वर्ष झाला आंब्या येत होत्या सर इथं. त्याचं काय करायचं आम्ही? एकच पाणी आणूशाने आम्ही घालीत होतो तिथं. 200 रुपये लिटरने पाणी आम्ही आणून घातलंय. ते बॅलरने आणून घातलंय आम्ही. काय करायचं? किती झाडे होते ते? 25 झाडं होते सगळे आंब्याचे, आपल्या नारळाचे, फणसाचे, त्याच्या झाडा आमचे होते. ह्याचे पण होते, सगळे झाड होते, आंब्याचे सगळे झाड होते सर. आम्ही आमच्या लेकरातला तोंडातला घास काढला यांनी, या तहसीलदारने. आमचा चांगलाच न्याय करून दिला तर बरं आहे ना. तर आम्ही तिथं तहसील पाशी पण उपेश, आम्ही कलेक्टर सगळ्यात पाशी उपेश, आम्ही मुंबई पर्यंत ते पण नाशिक पर्यंत पण जाऊ शकतो. आम्ही न्याय मागितल्याशिवाय राहत नाही आम्ही. आता कसं व्हायचं ते होऊन द्या. आता या 330 एकर मधल्या गायरामध्ये यांनी एकट्याच घर कस काय याला दिसला अतिक्रमण मध्ये. हे काय सगळं काय गेले का? लोक आहेत हे कुठे गेले? 330 एकर मध्ये माझा 330 एकर जमीन आहे काही एवढी, म्हणून माझं हटवलं. हे बाकीचं नाही का? ह्याच्यात रेकॉर्ड आहे. 330 एकर आहे का माझ्याकडे जमीन? हे त्याचा न्याय पाहिजे मला. तुमच्याकडे तुम्ही किती क्षेत्रामध्ये राहत होता? आम्ही 3 गुंठ्यात राहत होतो सर. इथं 3 गुंठ्याच्या आसपास जरा जास्ती भरण, पण तेवढ्या गुंठ्यात आम्ही राहत होतो. आम्ही काय जास्ती त्यांच्याकडून सरकारकडून मागणी नव्हती केली. आम्हाला जे आहे ते आमच्या लेकराबाळा समजा इथून तुम्हाला तहसीलने काढलेलं आहे किंवा प्रशासनाने काढले, आता तुमची राहायची सोय आहे का? आमच्या राहायला कुठं सोय? आम्ही आता रस्त्यावर बसणार आहेत. आम्हाला कुठं राहायला सोय? आम्ही कुठं झोपायचं? आता रस्त्यावर झोपायचं का? आता बघा ना, आता आम्ही रस्त्यावर झोपणार. आता घर तर तोडले, आता कुठं झोपणार आहेत आम्ही? सांगा ना आमच्या लेकराने, आमच्या सुनाबाळाने, आमच्या नातरुणाने कुठं झोपायचं? कुठं झोपायचं सांगा ना. त्या तहसीलदारला आणून सांगा ना इथं कुठं बसवायचं ते. तहसीलदारने आणि तहसीलदार एक ह्याच्यात आणि रजिस्टर ऑफिस आणि एकत्रकरण ह्या 3 जणांनी आमच्या घरावर अन्याय टिपलेला आहे. याला पैसे भेटले तर अंधारातून खायला म्हणून आमचं घर उठवलंय. या राज्याला येऊन 8 वाजता या तहसीलदारने मापणी केलेली इथं. कुठे केली? ह्या रजिस्टर ऑफिस आणि एकत्रकरणाच्या लोकांनी केलेली. त्यात काय आमचा काय दोष होता? राज्याला 8 वाजता येऊशाने मापणी केली आणि घरातून बाहेर निघा म्हणले होते. काय आमचा गुन्हा केला? आम्ही चोरी केली का? स्वयंपाक करताना सगळं आमच्या पोरीला बाहेर हाकलून ह्यांनी मापणी केली. काय करायचं आम्ही? आता ह्या लेकराचं काय करायचं? घराचं काय करायचं? माझ्या आदेश दिला का त्यांना 8 वाजता काढायचं, परत आता येऊशाने लगेच हटवायचं. लगेच त्यांनी बिन नोटीस. तुमच्याकडे लेखी नोटीस आहे का? काही काहीच आम्हाला पुरावेच नाही. आम्हाला त्यांचे पुरावे आले नाही. हे जे जाणून बुजून हे केलेलं आहे आमच्या संघ ह्यांनी केलेलं आहे. एकत्रकरणातला साहेब आणि रजिस्टर ऑफिस मधला साहेब आणि तुम्हाला सांगते तहसीलदार, ह्या 3घाने मिळून ह्या जागेचा करारनामा ह्या लोक कोण घेतलेला आहे, म्हणून आमचं घर उठवलं. आम्हाला पारदे समाज आमच्या गावात ठेवायचा नाही म्हणून हे केलेलं आहे राजकारण. तुम्हाला जाणीवपूर्वक इथून हटवलं असं वाटतं का? आम्हाला जाणीवपूर्वक हटवलं नाही. बरं आमच्यावर अतिक्रमण झालंय. 4 ते 5 वेळ झाले. आम्हाला पहिल्या वर्षाने आम्हाला तहसीलदार गायकवाड साहेब होते, बुधवार साहेब होते. त्यांनी आम्हाला ते जागा दाखवून दिली. आम्हाला त्यांनी JCBने आम्हाला त्यांनी जागा दाखवून आम्हाला कंपाऊंड करा म्हणले होते. आम्ही केलं तर बी. मग आता काय झालं? आता हे दुसऱ्या तहसीलदारला घ्यावं केलं की काढाकाढीच केली ना. काय केलं आता आमचं? म्हणजे 3दा तीनदा झालंय हे अतिक्रमण 3दा झालंय. काय करायचं आता? कुठं लेकरं ठेवायचे सर? आम्ही आमचा न्याय झाला पाहिजे म्हणूनच आमची भांडण आहे. आम्हाला कुठं आमच्या लेकराला आता कुठं रस्त्यावर ठेवायचं का? कुठं ठेवायचं आम्ही? मित्रांनो, हे पाहू शकतात आपल्या आदिवासी बांधव